मी दारू पितो, तू हसती का? मी सिगरेट पितो, गुटखा खातो. तू नको रुबाब. कॉन्शियस होते मी परत. बघितलं की Guys, नाही नाही असं काही नाही Action. उगाच नाही rolling. Let's go. बघा हे असं व्हायचं होऊ दे बघा याच्यात येत असेल तिचं असणं बंद झालं की मग मी डायलॉग नाही हे चल मी काय चेहरे करतोस दारू पितो तुम्ही काहीच केलं आता मी काहीच केलं नाही तू हसलायस मी थोडासा थोडा गुंड प्रवृत्तीचा होतो हे काळ होता माझा कुणाला हे करायचं नसते धंदे करायचे खरं तर या दोघांना रिजेक्ट केलं होतं. देवाची करणी नारळात पाणी असं झालंय. नारळ फोडल्यावर कळालं की आहे पाणी. ज्यांच्यासोबत रिहर्सल केल्या होत्या तर शूटच्या दिवशी ते आलेच मग उभा केली दुसरी लोक. ते बोलले खरं खरं वाटलं पाहिजे आणि मी म्हटलं ऐक ना खरं खरं मग ते वाटलं पाहिजे झालं नाही पाहिजे मारते नुसतं प्रॉपर बरं ते असे मारलेत ना मला त्यांनी प्रॉपर बरगड्या म्हण जागा शोधून शोधून मारलेत किती डीएम आले. तुम्ही म्हटलो की मग त्याला पुडी पण टाकायचीच आहे तर ती कशी एकदम छोटीशी अशी तोडून ती अशी बोट जाईल इतपत जागा राहणं गरजेचं आहे आणि मग तोंडात आहे तोपर्यंत तो बघेल आणि मग टचकन उडवेल तुझ्यासारखी नाही नाही तूच पाहिजे असं सूरज आयुष्यात कधी होता का? ट्रेलरच्या खाली कमेंट्स बघितल्या मी म्हणजे अगदी तटस्थ बोलतोय या विषयावर मी की आज आला अजून एक सायरा. प्रेम केलंय ना कुणावर तरी कधीतरी तर हा रुबाब प्रेमाचा रुबाब आहे. तो प्रेम केलं तर इथून करतो त्यामुळे जखमही तेवढीच घ्यायची त्यामुळे रागही टोकाचा आहे प्रेमही टोकाचं आहे म्हणजे एखाद्या मुलाला मुलीबद्दल किंवा मुलीला मुलाबद्दल जर एकमेकांना अट्रॅक्शन झालं जर प्रेम झालं तर भावना ही तीच असते. कारण तू हो बोलली की मी राहणार तुझ्या कोणी मध्ये येऊ तो खवळत नाही त्याला खवळून द्यायचा नाही तो त्याच्या पद्धतीने जातो आईवरती जीवापाड प्रेम आहे तो पायापुरती देवाची पूजा करत नाही तो फारशी नाही प्रेम प्रत्येकाने केले. बरोबर ना तेव्हा प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. तर आपण ते एक एज पास केल्यानंतर आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला त्या आठवणी छानही वाटतात काही काही दुःखही देऊन जातात. दारू पितो सिगरेट पितो गुटखा खातो आय लव्ह यू. असं काय बघितलंस माझ्या रुबाब रुबाब म्हणजे हाच रुबाब आहे ना म्हणजे आमच्या गावाकडच्या भाषेत एक म्हटलं जातं कंठ बरोबर ना बापू. हा कंठ आहे ना हा म्हणजेच आहे रुबाब आणि तोच अस्सल खरमरीत गावरान रुबाब सध्या सोशल मीडियावरती आणि युट्यूब प्लॅटफॉर्म्सवरती धुरळा करतोय ट्रेलरच्या माध्यमातून. नुकताच या सिनेमाचा भव्य दिव्य नाही म्हणतायत पण काळजाला भिडणारा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि याच रुबाबची संपूर्ण टीम आपल्याकडे आलेली आहे. खास करून या सिनेमाचे दिग्दर्शक आमचे लाडके आणि कधी काळी आम्ही ज्यांना एक प्रेरणास्थान म्हणून बघायचं असे शेखर बाप्पू रणखांबे त्याचबरोबर सगळ्यांचा लाडका म्हणेन कारण तो आता प्रत्येकाच्या घरी पोचलेला आहे प्रत्येक तरुणापर्यंत पोचलेला आहे असा संभाजी ससाने आणि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि गोड अशी शीतल पाटील आज आपल्या विशेष भारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती आलेली आहे. खूप लांब जात नाही सर थेट विषयाकडे जाऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा मी सर तुम्हालाच विचारेन की सध्याचा काळ हा जेनझी पिढीचा आहे आणि गावाकडची पोर आता थोडीफार जेनझी होत चाललेली आहेत आणि या सगळ्यामध्ये ही अशी गावठी पट्ट्यातली अशी इतकी गावंढळ लव्ह स्टोरी का आणावीशी वाटली? तसं बघितलं तर म्हणजे
रुडार्थाने तशी गावंढळ असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि ही जेनजी जरी आता सगळे असले किंवा गावाकडे पण तसं सगळं होत असलं तरी प्रेम ही जी भावना आहे ना ही कधीच बदलत नाही. म्हणजे एखाद्या मुलाला मुलीबद्दल किंवा मुलीला मुलाबद्दल जर एकमेकांना अट्रॅक्शन झालं, जर प्रेम झालं, तर भावना ही तीच असते. ती कुठल्याही जनरेशनमध्ये असेल. म्हणजे आपल्या खूप पार त्या आलमाराला जरी गेलं किंवा तो जरी काळ किंवा त्याच्या अगोदरचा काळ जरी आपण काढला तरी पण प्रेम ही भावना सारखीच आहे. त्याच्यामध्ये काहीच असं वेगळं नाही आहे. भावना तीच आहे. मग ती आपण गावातली म्हणू किंवा शहरातली म्हणू, कुठेही गेलं प्रेम म्हटलं की दोन व्यक्ती आले आणि ती भावना सेमच आहे. भारतात असेल, महाराष्ट्रात असेल किंवा अजून कुठल्या खेडेगावात असेल, सगळीकडे ती तशीच भावना आहे. पण आता काय होतंय, ट्रेलरच्या खाली कमेंट्स बघितल्या मी, म्हणजे अगदी तटस्थ बोलतोय या विषयावर मी, की आज आला अजून एक सैराट, मग ह्या तुम्ही लाईनला कसं ब्रेक करणार? चांगला प्रश्न विचारला. माझ्या मनात होतं की ह्याच्यावरती बोलायचं. आता काय झालंय, एक लव्ह स्टोरी आणि गावाकडची असं म्हटलं की डायरेक्ट अजून एक आला सैराट असं होतं. बरोबर. आता ट्रेलर आत्तापर्यंत आलाय, गाणी आली आहेत. गाणी सैराटसारखी गाणी आहेत का? बरोबर. ट्रेलर आलाय. सैराटमध्ये काय दाढीवाला हिरो होता का? तो स्प्लेंडर चालवत होता का? तो तिला म्हणला होता का मी हे सगळं असं असं करतो? ती त्याला म्हणली होती का मला तुझ्यातला रुबाब आवडतो? किंवा त्याच्यातला हिरो म्हटला होता का तुझ्यासारखे नाही तूच पाहिजे? ॲटिट्यूड हे सगळं होतं का? नव्हतं. किंवा सेम कास्ट आहे का? फिल्मचं नाव तेच आहे, सैराट 2 किंवा सैराट असं काय आहे का? काहीच नाहीये. मग हे कम्पॅरिझन कसं काय? मग जर आपण खूप असं बारकाईनं जर बघितलं ह्या कम्पॅरिझनला तर का कम्पॅरिझन होते? दोनच गोष्टी. एक हे गावाकडची गोष्ट आहे म्हणजे भाषा, त्याची बोली भाषा, आणि ही प्रेमकथा आहे म्हणून. पण ज्यावेळेला तुम्ही थिएटरमध्ये याल आणि ही गोष्ट बघाल त्यावेळेला कळेल की अरे तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला कळेल ही फिल्म वेगळी आहे. ओके. आता भाषा काय आहे की मी जिथं राहिलो, मी जे लहानपणापासून बोलत आलो, तर शक्यतो काय होतं की आपण जिथं राहतो तर शक्यतो त्या भाषेत फिल्म करण्याचा प्रयत्न करतो, त्या टोनमध्ये करण्याचा प्रयत्न करतो, तेवढंच आहे. बाकी फिल्मची भाषा म्हणजे सिनेमॅटिक लँग्वेज आपण जी म्हणतो ती युनिव्हर्सलच आहे. त्याच्यातलं फील आहे ते युनिव्हर्सल आहे, म्हणणं त्याच्यातलं आहे ते युनिव्हर्सल आहे. कुठला माणूस नाकारू शकत नाही त्या फिल्मला की अरे ही माझी गोष्ट नाही आहे म्हणून. फिल्मची टॅगलाईन आहे की ही एकाची नाही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. कुठलाही माणूस नाकारू शकत नाही. फिल्म बघितलं म्हणेल अरे ही माझा पण रुबाब आहे. माणसाला प्रत्येकाकडे रुबाब आहे पण ते माहीत नाही आहे. फिल्म झाल्यानंतर ते कळेल की यस हे यार माहीत नव्हतं मला, ते अंडरलाईन होईल, रजिस्टर होईल. आणि म्हणून मला वाटतं की सैराट ही खूप चांगली आणि माझ्या आवडीच्या दिग्दर्शकांनी केलेली फिल्म आहे. खूप मोठी फिल्म आहे, खूप सगळ्यांना माहीत आहे एवढी हिट झालेली फिल्म आहे. जर मी 16-17 वर्ष या क्षेत्रात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, एकांकिका, नाटक आणि एवढ्या शॉर्ट फिल्म्स केल्यानंतर माझी जर पहिली फिल्म मी करत असेल माझं करिअर म्हणून एवढी 17-18 वर्ष घालवल्यानंतर तर मी सैराट परत करेन का? हा साधा प्रश्न आहे. आणि तरीही कुणाला कंपॅरिझन करायचं वाटलं तर ह्या दोनच गोष्टी मी म्हणलो तसं. भाषा ती आहे म्हणून मग गावाकडची फिल्मच नाही का करायची? बरोबर. आणि अण्णा स्वतः त्या दिवशी ज्यावेळेला ट्रेलर लॉन्च होतं त्यावेळेला अण्णा म्हटले की शेक्सपियरने प्रेम केलं म्हणून जगात दुसरं कोणी केलंच नाही का? नाही, प्रेम प्रत्येकाने केलंय. बरोबर ना. तेव्हा प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. बरोबर. आणि ह्याच्यातलं म्हणून परत तेच आहे की एकाची नाही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी. ह्यातच बरंच काय सामावलेलं आहे. ह्याच्यात बरंच काय सामावलं. त्यामुळे ते कम्पॅरिझन होऊ शकत नाही. म्हणजे मी त्या कम्पॅरिझनला अजिबात मानत नाही. फक्त गावाकडची गोष्ट आहे, लव्ह स्टोरी आहे म्हणून काहीच नाही ना कम्पॅरिझन. ती फिल्म कम्प्लीट वेगळी आहे, ही फिल्म कम्प्लीट वेगळी आहे. आणि हे कसं आहे की आत्ता जरी वाटत असलं तरी मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगेन की तुम्ही थिएटरला या, तुम्ही बघा. तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला फिल्म कळेल की अरे हे वेगळं आहे. सर काय होतं ना की लव्ह स्टोरी म्हटलं की म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं, लव्ह स्टोरी म्हटलं की एक लोकांना सवय लागलेली शाहरुख खान, सलमान खान बघायची. आणि मराठीतही तसंच होतं. एक डॉमिनन्स होता लोकांचा काही लव्ह स्टोरी सिनेमांमध्ये. आणि मग सैराट आल्यानंतर चित्र बदललं की गावाकडेही असे सिनेमे व्हायला लागले. मला तुम्हाला हे विचारायचं कारण म्हणजे आता तुमचे पण जे हिरो हिरोईन्स आहेत
ते पण त्यांची आता म्हणजे अशी तशी पहिलीच ॲज अ लीड म्हणून पहिली ही फिल्म आहे. मग संभाजी आणि शीतलच का? त्याच्यातले जे सूरज आणि वैशाली जी आहे, खरं तर या दोघांना रिजेक्ट केलं होतं. दोघं पण पहिल्यांदा रिजेक्ट केलेली होती दोघं पण. बघा मस्त कथा आहे. नारळ फोडल्यावर कळालं की आहे पाणी. त्यामुळं त्या दोघांना तसं रिजेक्ट केलं. बरं काय काय किस्सा आहे तो? तिचं पहिल्यांदा बोलवलं होतं, तिला मी TDM मध्ये बघितली होती. हा आणि माझं काय होतं की मी ऍक्टर निवडताना डोळे बघून निवडतो की त्या पात्राला जसे साजेसे डोळे आहेत का, डोळे. आणि पर्सनॅलिटी आहे, परफॉर्मन्स मागं पुढं होतो किंवा ते आपण करून घेऊ शकतो किंवा तो ऍक्टर पण मेहनत करतात आणि मग त्याच्यावर ते होतं. पण पहिलं जे इम्प्रेशन आहे ना ते डोळे आहेत असं मला वाटतं. मग त्याचं ते पात्र म्हणून दिसणं आहे. तर मी TDM ज्या वेळेला बघितलेलं त्याच्यामध्ये तिचा एक क्लोज शॉट होता आणि म्हटलं अरे हे भारी डोळे आहेत त्या पोरीचे. आणि मग तिला बोलवून घेतली होती. मग ती ज्या वेळेला आली तर तिनं एक तर डोळे मी बघितलेच होते, ती ज्या प्रकारची वेणी करून आलती ना, हे असेच होते वेणी. ही मला प्रचंड ते वैशाली सारखी वाटत होती आणि माझ्या आवडीची ही स्टाईल होती आणि नेमकं ही तीच करून आलती जी आता आहे तिची स्टाईल. बरं. आणि मग मला ती आवडली होती, ती पात्र म्हणून वैशाली म्हणून मला ती आवडली होती. ऑडिशन मध्ये आज झाली की अरे नाही झालं तेवढं. पण मला माहित होतं की हिला जर कास्ट केली तर आपण हिच्याकडनं म्हणजे होईल, ते ही करेल मेहनत. व्हिज्युअली तर माझ्याकडनं ओके होतं. मग ती ऑडिशन देऊन गेली आणि मग सर म्हटले की आमचे निर्माते संजय जनकर सर, थोडीशी वाट बघूया आपण. मग 2 आठवडा आम्ही वाट बघितल्यानंतर मग तिला सांगितलं की असं असं आहे. तिचं कास्ट झालं. संभाजीच्या ह्याच्यात माझ्या डोक्यात दुसरा एक अभिनेता होता आणि सरांच्या डोक्यात संभाजी होता. बर. मग एक दिवशी एका स्टुडिओत सरांनी संभाजीला बोलवला आणि मला डायरेक्ट संभाजी दिसल्यानंतर शॉकच लागला. म्हणलं हा इथं कसा काय आला, हाकलून दिलं होतं. काय हा इथं कसा काय, मला माहित नाही ना त्यांचं काय प्लॅन आहे, हा इथं कसा काय. मग सर म्हटलं सर हा नाही तुम्ही जरा थांबा, नुसतं आपण बोलून म्हणजे नुसतं आला भेटून. म्हटलं ठीक आहे. मग मला डाऊट की म्हटलं अरे हे बहुतेक याला फायनल केलं किंवा यांच्या मनात आहे संभालाच घ्यायचा. मग संभा आला असं बोलणं झालं. मी म्हणलं आता इथं याला तोंडावर सांगितलं पाहिजे नाही म्हणून. मी त्याला म्हटलं की नाही रे, मला जसा सूरज पाहिजे तसा तू नाही. आणि मी त्याला रिजेक्ट केला तिथं. एवढ्या जड हृदयाने मी गेलेलो लोकलला घरी असं. आणि ते म्हणला की ही नाही पण पुढच्या फिल्मला आपण एकत्र काम. म्हणलं पुढची फिल्म आपण एकत्र करूया, माझ्याकडे काही गोष्टी आहेत त्याच्यात ते बसत होता. त्यामुळे मी म्हटलं की पुढची गोष्ट. आणि त्याचं ते पापड्या बघितला होता ना, त्यामुळे त्याला घेऊन काम करायचं किंवा तो चांगला अभिनेता हे माहिती होतं मला. फक्त ते पात्र म्हणून जरा. मग सर ह्याला फोन करून सांगतो तू तयारी कर, दाढी वाढव, तू लुकवर काम कर, असं ते चालू होतं. आणि ह्यानं मला फोन केला, म्हणला शेखर असं असं मला ते सांगताय, तुझ्या मनात आहे का सांग. दिग्दर्शक म्हणून तू मला होय म्हणला पाहिजेस. तू होय म्हणलास की मी आता कामाला लागतो, तू फक्त सांग काय पाहिजे तुला. मी मग निर्मात्यांना भेटलो, म्हणलं थांब मी विचारतो त्यांना सांगतो. गेलो, म्हणलं सर असं असं मला फोन आलता आणि तुमच्या मनात आहे का, असेल तर म्हटलं मला सांगा तसं. मग त्यांनी मला सांगितलं की शेखर फिल्मचं टायटल आहे रुबाब, हे पोरग बघा किती रुबाबदार दिसतंय आणि हे कपल ही जोड तुम्ही पडद्यावरती आपल्या पोस्टरवरती इमॅजिन करा. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं याला ही गोष्ट खरी आहे. म्हणजे ही जी जोड दिसणार आहे अशी आली नाही ना, म्हणजे असा म्हणजे जबरदस्त हिरो आणि अशी हिरोईन आणि यांचं पेर आलं नाही. म्हटलं हे काहीतरी वेगळं आणि काहीतरी धमाका करणार आहे आणि ह्यांना आपण करूया कास्ट. मग याच्याशी बोलणं झालं, आमच्या मेकअप मॅन त्यांच्याशी बोलणं झालं आणि मग हा सगळी काही म्हणला तू सांगशील ते करतो. तो त्यांनी तयारी दाखवली. म्हणलं ठीक आहे डन, आपण तयारी चालू करूया. आणि मग तिथून तयारी चालू झाली, त्यांचं कास्ट झालं. समाज तुझी एक मुलाखत ऐकली त्यात तू म्हणलाय की मी थोडाफार सूरज सारखाच होतो टुकार. बरोबर ना? तू बघतोस का सूरज? नाही आहे ना सूरज, तुला सूरज मध्ये बघतो. हो काही पार्ट्स आहेत सूरजचे जे मायात आहेत. एक
मी थोडासा म्हणजे थोडा गुंड प्रवृत्तीचा होतो. एक काळ होता माझा. खूप उन्हाडके करायचो, नसते धंदे करायचो. इथे हिराबाग म्हणून जागा आहे, तिकडेच मी वाढलोय, लहानाचा मोठा तिकडे झालोय. त्यामुळे मग गणपतीत बऱ्याच गोष्टी करणं, गणपती बसवणं, या पलीकडचे जे उद्योग असतात जे की एखाद्या स्लममध्ये होऊ शकतात ते सगळे केलेले आहेत. मित्रांबरोबर उन्हाडक्या केलेल्या आहेत. तर तो पार्ट आहे माझ्यात. पण सूरज खूपच एक्स्ट्रीम आहे काय काय बाबतीत. काय काय बाबतीत खूपच एक्स्ट्रीम आहे. एवढा मी नाही आहे एक्स्ट्रीम. सूरजच्या काही गोष्टी माझ्यात आहेत, जसं की मैत्री. माझे जे मित्र आहेत, जो क्लोज सर्कल आहे मित्रांचा, तर मी तसाच आहे मित्र जसा सूरज आहे. तर काही गोष्टी सूरजच्या घेतल्यात, काही गोष्टी सूरजच्या खूपच एक्स्ट्रीम आहेत ज्या मायात नाही आहेत. मग तो प्रवासाचा भाग होता. तिकडे गेलेलो आम्ही, ते सर्च करत होतो. मला त्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग वाटलेलं. कारण रुबाब ना, मला काय वाटतं की ज्या पद्धतीने ही संहिता लिहिली गेली आहे, रुबाब हा नेहमी, म्हणजे मी त्याला पण बोललेलो एकदा की हा त्याला मर्सिडीज आहे त्याकडे की बुलेट आहे म्हणून रुबाब नाही आहे त्यात. तो रुबाब त्याचा आहे, त्याचा ग्राउंडनेस आहे, त्याचा स्वभाव आहे आणि तो सगळ्यांना रिलेट करेल. तुझा एक प्रश्न होता की ही गावातली कशी कथा आहे. मी आता शहरात वाढलोय. शहरात सुद्धा गाव असतं. शहरात सुद्धा असं एक शहर असतं की जे शहराचं नसतं. तर मला असं वाटतं की मी त्या भागातून आलोय आणि तसली लोक खूप रिलेट करतात. ती लोक खूप रिलेट करतात अशा सिनेमांना. सैराट सारखा सिनेमा, फॅन्ड्री सारखा सिनेमा हा शहरातच चाललाय. आज आपण अल्फॉन्सो क्युरॉन म्हणतो किंवा मोठे फिल्म मेकर म्हणतो, ते कंट्री साईडचे सिनेमे दाखवतात त्यांच्या देशातल्या. ते आपण रिलेट करतो. कांतारा तसं उदाहरण आहे. तर मला नाही वाटत की, आणि सूरज सारखा माणूस ज्याला आपण सो कॉल्ड, तुम्ही बोलले की एका पठडीतली असू शकते की गावठी आहे, गावरान आहे. नाही, सूरज हा शहरातही आहे. माझ्या मित्र सर्कलमध्ये असा सूरज असा मित्र आहे की जो हवाचा वाटतो, नकोसा पण वाटतो. की आला तर प्रॉब्लेम पण क्रिएट करेल, नाही तो सोल्युशन देईल. तर असा मित्र आहे तो. आणि तो आपल्या आजूबाजूला असतोच. वैशाली सारखं पात्र असतं किंवा माझे जे सहकलाकार आहेत तशी पात्र सापडतील तुम्हाला. तर मला असं वाटतं की तो सगळ्यांचा रुबाब, आणि त्याचा रुबाब तो स्प्लेंडर चालवतो. तो प्रेम केलं तर इथून करतो, त्यामुळे जखमही तेवढीच गहिरी आहे त्याची. त्यामुळे रागही टोकाचा आहे, प्रेमही टोकाचं आहे. आणि त्यामुळे कदाचित मग आजचे जे यंगस्टर्स असतील किंवा जी मंडळी असतील, मग ती 40 मधली असो, 30s असो, 20s असो किंवा टीनेजर्स असो, त्याच्या खरेपणावरती जास्त रिलेट करतील. सूरजचा सेटअप जरी बदलला इकडचा आणि त्याला शहरात आणला आपण, मग त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये बसवला आणि हेच वाक्य मी जर तिच्याबरोबर बोललो की मी हे करतो, त्या ट्रान्सपरन्सी नसली तर काय उपयोग. बरोबर. मग तो मेट्रो मधली फॅलसी बोलू आपण त्याला, पण गावामध्ये तोच खरं बोलतो. तर खरेपणा मला असं वाटतं की रिलेट करतो. तर सूरजचा जो खरेपणा आहे, जो रुबाब यानं उभा केलाय, तो खूप रिलेटेबल आहे आणि तो सगळ्यांचा आहे. मी शीतलकडे येतो. शीतल, मला तुला वैशाली म्हणून हा प्रश्न नाही विचारायचा, तर शीतल म्हणून विचारायचा आहे की म्हणजे बापू, काय होतं की तुम्ही ह्या सिनेमात बऱ्यापैकी एक मेल डॉमिनन्स दाखवलाय आणि तो मेल डॉमिनन्सची नशा असणारी एक महिला वर्ग आहे. त्यांना एक मेल डॉमिनन्स आवडतो, त्यांना एक रुबाब, म्हणजे रुबाबला मी मेल डॉमिनन्स म्हणेन. सो तू असं मुलींमध्ये बघते का की अशा खरंच मुलगा एक्सपेक्ट करतात किंवा इमॅजिन करतात स्वतःच्या आयुष्यात? काही प्रमाणात तो आहे, मुली तशा आहेत की, आणि ते आवडण्याचं एक वय आहे आपण म्हणू शकतो काइंड ऑफ. की वैशालीचं पण एक वय आहे की जिथे भावना विचारांवरती भारी पडतात. ते एक अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण त्या वयामधलं. सो तो एक पार्ट आहे की जिथे हे काइंड ऑफ अट्रॅक्शन होतं. नंतर आपण ते एक एज पास केल्यानंतर आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला त्या आठवणी छानही वाटतात, काही काही दुःखही देऊन जातात, आपण म्हणू शकतो तसं काही. सो हा तेच आहे बेसिकली की ते त्या वैशाली ही आपण तो क्षण म्हणू शकेन मी आता बेसिकली, की शीतलचा एक पास्टचा कोणतरी क्षण किंवा कुठल्याही मुलीच्या आयुष्यातला आलेली ती आठवण म्हणू शकतो आपण, तेव्हा जगलेली तो क्षण किंवा ती आठवण. एवढं सिंपल आहे.
हे खूप म्हणजे हा जो मुद्दा आहे ना मेल डॉमिनन्स किंवा ट्रेलरमध्ये आता कारण ट्रेलरमध्ये ना कमेंट्समध्ये मी ते वाचलं की की खूप मेल डॉमिनन्स वाटतोय किंवा म्हणजे ते म्हणजे त्यातले काही डायलॉग्स पण असे आहेत की मी आता थेट तटस्थ बोलतो की ऑब्जेक्टिफाय केलेत मुलीला, अशा पद्धतीचं काही लोकांचं म्हणणं आहे. पण हे रिफ्लेक्शन आहे, शेवटी सिनेमा हा तुमचा आरसा आहे समाजाचा. आणि म्हणजे सिनेमा हा समाजाचा आरसा आहे ही गोष्ट खरी आहे किंवा काही कमेंट अशा आल्या असतील तर मी परत तुमच्या माध्यमातून ते सांगेल की जे काय आहे कुणाला कंपॅरिझन वाटत असेल, कुणाला मेल डॉमिनन्स वाटत असेल किंवा अजून कुणाला ते चांगलं वाटत असेल, कुणाला वाईट वाटत असेल तर सिनेमा बघायला या आणि मग बरेच ट्विस्ट तुमचं मत ठरवा सिनेमा बघायला. आणि मी तर असं म्हणतो की मुलींनी, स्त्रियांनी आणि फक्त त्याच्यामध्ये सूरजचाच ॲग्रेशन दिसतंय म्हणून फक्त मुलांचीच फिल्म आहे का नाही, मी म्हणतो फॅमिलीने यावं बघायला फिल्म. ही फॅमिलीची फिल्म आहे. आणि ट्रेलरमध्ये सगळंच आपण सांगत नाही ना फिल्मबद्दल, बरोबर की नाही. सगळीच गोष्ट मग तुम्ही फिल्म बघायला कशाला या. तर मी तेच म्हणेन की फिल्म बघायला या, ज्याला जे प्रश्न असतील त्याची उत्तर मिळतील, ज्याला जे वाटतं ते सगळं त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ही सगळ्यांची गोष्ट आहे आणि फिल्म बघितल्यानंतर सगळंच क्लिअरच होणार आहे. म्हणजे एक मुद्दा मी जसं म्हणालो की कुणीही ट्रेलर बघून की ही सायराट सारखी वाटते का असं ठरवून कुणीच हे करू नका, टाळू नका. किंवा जसं मेल डॉमिनन्स आहे बाबा याच्यामध्ये असं म्हणूनही कुणी ती टाळू नका. तुम्ही फिल्म बघायला या, 3ऱ्या मिनिटाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं निघून जाईल आणि त्याच्यानंतर जशी फिल्म तुम्ही बघाल त्यावेळेला पण हा जो प्रश्न आहे तोही सगळा तुमचा निघून जाईल किंवा त्याचं जे काही तुमचं मत असेल त्याच्यावरती काहीतरी एक निर्णय येईल आणि ते तुम्हाला वाटेल की येस. बापू, मी तुम्हाला बघत आलोय खूप काळापासून, तुमचा प्रवास भन्नाट आहे. म्हणजे पहिल्यापासून पहिली फिल्म येते तुमची आणि ती येते झी स्टुडिओ सारख्या तगड्या बॅनर खाली. काय वाटतंय? भारी, एक नंबर वाटतं. कारण ही खूप काळ काय सुरुवात झालाय प्रवास तुमचा? एक स्टार्ट तुम्ही सांगा, कारण ती लय वेगळी स्टार्ट आहे. काय करत होतं सुरुवातीला? काय होतं तरुणपण आणि कसं? तरुणपण 12वी नंतरच मी आलो होतो खरं तर मुंबईला. गावाला दुष्काळ होता आणि त्याच्या अगोदर सिनेमा आणि हे सगळं आवडीचं होतं, करायचा होता सिनेमा. त्याच्या अगोदर वाटायचं की तमाशात जावं. हां, पण तमाशात तो रिस्पेक्ट किंवा त्या कलाकारांना तेवढं लोकांचा नजरिया नाही आहे तमाशाकडे तसा बघण्याचा, आणि म्हणून मग मी गेलो नाही खरं तर तमाशात. पण ते होता कुठंतरी दादा कोंडके साहेबांचं, राज कपूर साहेबांचं वाचत होतो पेपरला, सोनेरी चंदेरीमध्ये. आणि मग ते मला तिकडं नेत होतं की आपण फिल्म करायला पाहिजे, फिल्मसाठी. मग कुणाला असं बोललो तर म्हणत ती का आपलं काम आहे का, तिथं तुला कोण घ्यायचं, इथनं सुरुवात. त्यामुळे सिनेमा म्हटलं की निगेटिव्ह गोष्टी आल्या. पण 12वी नंतर मी डायरेक्ट मुंबईत आलो आणि 2004ला आलो आणि 6पासून मग एकांकिका नाटक करायला लागलो आणि मग तिथं वेगवेगळी कामं केली 2018पर्यंत. पण मुख्य सिनेमा राहिला, जिथं जे मिळेल ते करत राहिलो. मग खूप व्हिडिओ प्रोडक्शन खूप केली, मग सगळंच केलं जे काम असेल मिळेल. फक्त मला व्हिडिओ प्रोडक्शन करायचं होतं. मग कुणाचंही एखादा माणूस म्हटला मला अरे असं करायचं, मी गेलोच. मग तो माणूस मला नंतर 4 वर्षांनी कधीतरी शॉर्ट फिल्म करताना कामाला आला. अशी सगळी माणसं जमा झाली आणि मग माझं जे स्वप्न आहे सिनेमा करायचं, हे फक्त खरं तर माझं नाही आहे किंवा माझ्यामुळं पूर्ण नाही झालं खरं तर. हे जे काही आत्ता ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या बहिणी आहेत, माझा भाऊ आहे, आई वडील आहेत, माझे सगळे मित्र आहेत. म्हणजे एवढे मित्र आहेत की त्यांना वाटतं की शेखरचं स्वप्न आहे ते त्यांचं स्वप्न आहे. अशा लेवलला या सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. नाही तर मी सर्वाइव्ह करू शकलो नसतो आत्तापर्यंत. काय करायचं वडील मंडपाचं काम करायचे, दुसऱ्यांच्या शेतात कामाला. आमची शेती वगैरे नाही, त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतातच कामाला जाऊन जे काय असेल ते. मग ते रेखाला नॅशनल अवॉर्ड मिळाला तुम्हाला, पॅम्पलेट सारखी तगडी शॉर्ट फिल्म आली. त्यानंतर एक आशा आपल्या होतात, जाग्या होतात की बाबा आता नाही, आता मोठा सिनेमा येईल. पण तिथपासून ते निर्माता मिळेपर्यंतचा प्रवास पण तुमचा थोडा स्ट्रगलचा राहिलेला आहे. काय वाटलं तेव्हा की बाबा
एवढं अवॉर्ड मिळाले आणि आता निर्मात्यासाठी झगडावं लागतंय एका चांगल्या गोष्टीसाठी, याबद्दल काय सांगाल? ते खरं तर सगळ्यांनाच, म्हणजे आता एक फिल्म केली तर परत दुसऱ्या फिल्मसाठी परत स्ट्रगल आहेच तो. आणि शॉर्ट फिल्म म्हटल्यानंतर काय होतं की फेस्टिवलचा डिरेक्टर तर मग पैसे रिकवर कुठनं होणार हा इथून मुद्दा पण आहे. आणि मी 2012 पासून प्रोड्युसर मीटिंग करतोय वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर ते मला असं वाटतं की जायचं मीटिंग धडका देऊन यायचं आणि होईल नाही होईल पण आपण धडका द्यायचं. कधीतरी भीत म्हणते की पडती तशातलं आहे. मग ते धडका देणं 2012 पासून चालू होतं. तुम्ही जी स्टुडिओची भीत पाडली आता. आणि ती माझ्या एकट्यानं पडली नाही, ती संजय दनकर सर आहेत आणि गौरी जनकर मॅम आहेत, त्या दोघांमुळे खरं तर पडली असं म्हणू शकतो. म्हणजे बापूंसारखाच म्हणजे मी तुला पापड्या म्हणून बघितलंय सिनेमामध्ये, सॉरी सिरीजमध्ये, आणि ते बापड्याचं कॅरेक्टर खूप गाजलं आणि मला सुद्धा रिलेट झालं. पण त्यानंतर एक काळ गेला आणि त्यानंतर खूप मोठ्या असं काही तगड्या ह्याच्यावर दिसला नाही आणि त्यानंतर तू थेट सिनेमामध्ये दिसला ऍज अ लीड म्हणून. तर तो प्रवास कसा होता जरा सांग, कारण तुझाही संघर्ष ऐकायचा. ना तो मोठा प्रवासच आहे. मी खूप रिलेट करतो शेखर बरोबर. 5 सख्ख्या बहिणी आहेत मला पण. आणि आणि असं होतं की काकांचं घर पण साईडला होतं. 5 म्हणजे सख्ख्या चुलत बहिणी, तर असं 10चा चमू आणि एक भाऊ मोठा, तर असे सगळे आम्ही एकत्र असायचो आणि राहायचो एकदम छोट्या खोलीमध्ये हिराबागमध्ये. तर तो प्रवास तिकडून सुरू झाला. असं माहीत नव्हतं ॲक्टर वगैरे व्हायचं. आपलं काहीतरी वेगळं चालूच होतं आयुष्यात. घरचे चिंतित, माझे वडील टेलर आहेत, तर त्यामुळे एक वेगळा प्रवास सुरू होता घरचं. म्हणजे रात्री जेवण येईल का हाच प्रोसेस होता. होईल की नाही होईल, वर्कआउट होईल की नाही होईल, या गोष्टी होत्या. त्यामध्ये पथनाट्य एक व्यक्ती आलेला आयुष्यात आमच्या NGO वाला, त्याला पथनाट्य बसवायची होती दारूबंदी स्त्रीभ्रूण हत्यावरती. आणि मग तो तिथून एक प्रवास सुरू झाला, नाटकं बसवायचा, त्या गोष्टीची समज आली आणि मला नाही माहीत त्यात मजा यायला लागली. लोक ज्या पद्धतीने बघायची ते करताना, ते वेगळ्या पद्धतीने बघत होती आणि मग त्या गोष्टीची मजा होती. तो प्रवास सुरू झाला तिथून. मला असं आठवत नाही की मला ॲक्टर वगैरे व्हायचं आहे, पण मला एक गोष्ट खूप क्लॅरिटीने आठवते की आमच्या नानानं एक व्हिडिओ कॅसेट आणलेली सदमाची, मुंदरम पिराई मायामते असं नाव आहे सदमाचं तामिळमध्ये. मी शेवटच्या सीनला ओक्साबोक्शी रडलो होतो कमल सरांच्या. मला अजिबात भाषा नव्हती समजत, पण मी एवढा रडलो होतो. मी म्हणालो की हे काय जर अचीव करता आलं शब्दांच्या पलीकडचं, तर मग मजा आहे. आणि तो जो प्रोसेस झाला पथनाट्याचा सुरू, तिकडून कॉलेजमध्ये बॅकस्टेज करायचो थिएटरला. मी 11वी फेल झालेलो, मग बरीच कामंसुद्धा केली, पार्ट टाईम गिग्स करत होतो, BPOला काम करत होतो. थोडं इंग्रजी जरा फर्ग्युसन कॉलेजमध्ये थोडी आपदा व्हायची इंग्रजी कम्युनिकेशनची, तर मग इंग्रजी थोडं सुधारणं एक चालू होतं, पॅरलली काम करणं. कालच TOIला गेलेलो आम्ही, तर तिकडे सांगत होतो की मी तिथे काम करायचो पार्ट टाईम. मी ऑर्डरही घ्यायचो टाइम्स ऑफ इंडिया, तर भंडारकर रोड प्रभात रोडला जायचो मी सकाळी, ते ऑर्डर्स घ्यायचो. तर मग असे पार्ट टाईम गिग्स करायचो मी पैशांसाठी, आणि मग ते पैसे इन्व्हेस्ट करायचो कॉलेजमध्ये. आणि मग प्रवास असा सुरू झाला की मी पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा केलं कम्प्युटर सायन्समध्ये, तेव्हा म्हटलं की यार मी कॉम्प्युटरसमोर आयुष्यभर नाही बसू शकत, आता निर्णयाची वेळ आहे की हे. मग मी बँगलोरला होतो, तिथे बॅकस्टेज करत मी मुंबईला आलो आणि मग मला थिएटर स्कॉलरशिप मिळाली एक. मग तिथून मी खूप मला चांगली लोकं भेटत गेली. मला थोडंसं मी असं म्हणेन की जसं मित्रांचा खूप मोठा याला सहवास लाभला, खूप साथ लाभला, तसं मलाही माझ्या हिराबागमधले खूप चांगले मित्र आहेत, माझ्या आयुष्यातले मित्र आहेत, ज्यांना असं वाटत होतं की संभाजींनी कुठेतरी जावं. आज माझा सिनेमा येतो तर सेलिब्रेट करतात की कुठेतरी लावलंय पोस्टर, तू ये आपण काहीतरी करू, आम्ही 60 लोक चाललोय वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की तो एक सामूहिक सक्सेस होतो की तुमची कथा ही जेव्हा लोकांची कथा होते किंवा त्यांना आपलासा वाटतो तो माणूस, तेव्हा ती युनिव्हर्सल होत जाते. आणि माझ्याही बाबतीत माझ्या मित्रांचा खूप मोठा हात आहे, माझ्या आईवडिलांचा, बहिणींचा, सगळ्यांचाच. आणि तसा तो प्रवास आला आहे आणि मग ते एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं मिळत गेलं आणि तो प्रवास इथपर्यंत आला. बाबू, मी तुमच्या सगळ्या फिल्म्स किंवा अगोदरचं काम आहे ना ते पाहिले, त्यामध्ये असा एक स्लो ड्रामा दिसतो, पण त्यामध्ये एक आर्ट होती. पण आता जो सिनेमा आहे तो एक बॅनर खाली करायचा आहे, त्यातून एक बिझनेस साध्य करायचा आहे आणि त्यामुळं त्याला रंगवावं लागेल, तुम्हाला भव्य दिव्यता आणावी लागेल.
आणि कुठेतरी त्यामुळेच ट्रेलरमध्ये असं एक धावगड दिंगा खूप मोठा दिसतोय, ऍक्शन सिक्वेन्स दिसत आहेत. सो ते करण्यामागचं कारण काय, किंवा ते आणावंसं का वाटलं, आणि ते कसं शूट झालंय, काय किस्से आठवणी आहेत का? येस, एक तर काय आहे, गोष्ट काय आहे त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होते. शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत त्या फेस्टिवलसाठी केल्या होत्या, त्याचा ऑडियन्स क्लिअर होता की कोण ऑडियन्स आहे, किंवा त्या गोष्टीच तशा होत्या की त्याला तीच गरज होती ट्रीटमेंटची. आणि स्लो असल्यामुळे काय होतं की थोडं सायकोलॉजिकली इन्व्हॉल्व करून घ्यायला, तर ती ट्रीटमेंट गरजेची असते त्या विषयाला धरून. या फिल्ममध्ये पण ते तसं आहेच. म्हणजे मी कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं तर त्याच्यात सायकोलॉजी ही इनडायरेक्टली त्याच्यामध्ये येणारच. कारण कुठं वाटतं की लोकांनी इंजेक्शन मारावं धरून गोड बोलून, तर तिथं तो प्रकार येणारच, किंवा तो या सिनेमामध्ये पण आहे. आणि ही कशी आहे की ही प्रेमकथा आहे, आणि ह्याची ट्रीटमेंट मग परत तशीच आहे. लार्ज ऑडियन्सला ज्या प्रकारच्या गोष्टी ज्या स्पीडनं त्यांना बघायला आवडतात. आणि मला वाटलं की माझं म्हणणं म्हणजे ते फक्त माझं म्हणणं नाही, ते ॲक्च्युली सगळ्यांचंच म्हणणं आहे, आणि ते ऑलरेडी लोकांच्या लक्षात नाही की काय म्हणणं आहे. आणि म्हणून ते फिल्ममध्ये अजून चांगलं कळेल. म्हणजे रुबाब ह्या शब्दाचा अर्थ अजून चांगला लोकांना कळेल. फक्त ती त्यांच्याच भाषेत त्यांना जसं बघायला आवडतं तसं. आणि मी माझं सोडलेलं नाही आहे. मी ज्या प्रकारे ज्या सिरियसनेसनं फिल्म मेकिंग करतोय किंवा गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर ते मी सोडलेलं नाही आहे. माझं आहे, रॉ आहे. पण ही पूर्ण लांबीचा चित्रपट आहे, आणि कुठंही तुम्हाला बोर होणार. नॉर्मल फेस्टिवल फिल्म म्हणलं की लोक म्हणतात की बोर, तर त्याची पूर्णपणे काळजी घेतलेली फिल्म आहे, आणि खूप मजा येणार आहे बघायला. खूप चांगली गाणी आहेत फिल्ममध्ये. ॲक्शन जसं आता ट्रेलरमध्ये आपण बघितलंच तर ॲक्शन तर आहेच. खूप गाणी आहेत फिल्ममध्ये, म्हणजे 4 गाणी आहेत. ती आत्ता सोशल मीडियावरती चांगली आवडत आहेत लोकांना. चिनार सरांनी ती गाणी केलेली आहेत, जावेद अली सरांनी गायलेलं आहे, नकाश अजय सरांनी गायलेलं आहे, मुकुंद सूर्यवंशी म्हणून आहेत त्यांनी गायलंय, केतकी माटेगावकरांनी गायलेलं आहे, सोनाली सोनवणे यांनी गायलेलं आहे. तर अशी ही सगळी मोठी फळी आहे त्याच्यात, आणि कम्प्लीट पॅकेज एंटरटेनमेंटचं ही फिल्म आहे. आणि त्याच्यात मग ती ॲक्शन त्याच्यामध्ये आलीच, जो सिनेमाचा भाग आहे त्या प्रवासामध्ये. काय किस्से आहेत का शूट करतानाचे? काय शूट करतानाचा किस्सा, ते रिहर्सल केलेल्या होत्या. म्हणजे जसं सगळ्या सीनच्या रिहर्सल शिवाय नाही की करत मी काहीच, तर रिहर्सल केल्या होत्या. आणि ज्यांच्यासोबत रिहर्सल केल्या होत्या तर शूटच्या दिवशी ते आलेच नाहीत. मग उभा केली दुसरी लोक. आणि आता काय की मला फक्त डिरेक्शन करायचं होतं, ह्याला सगळं सहन करायचं होतं. म्हणजे काय मार कुदक खायचं होतं ती ह्याला. त्यामुळं उत्साही होते सगळे, त्याचीच भीती जास्त होती. त्यांचा उत्साह मला 25 दिवस आठवतो. सगळ्या बरगड्या आपल्याकडे काय होतं, फायटिंग आहे ना, फायटिंग आपण खोटं जरी खेळायचं म्हणलं फायटिंग, तर पण ते आपण कसं करतो, भिशूम आवाजासहित आपण मारत असतो ना खोटं, भिशूम. आता ते भिशूम कॅमेऱ्यात कळतंय खोटं आहे, बरोबर ना. मग त्याला बाबा ते खरं पण वाटलं पाहिजे, खोटं आर्टिस्ट तर ते खोटं पण नाही वाटलं पाहिजे, असंही करायचं होतं. आणि सांभाळायचं पण होतं की लागलं पण नाही पाहिजे. आता ती सगळी नवीन लोक, आणि एकटा गावला येऊ 10-15 पोरांमध्ये एकटा येऊ, काय सांभाळत म्हणजे प्रॉपर आठवतंय. म्हणजे एवढी मजा मी कधीच कुणाच्या डोळ्यात नाही बघितली. आणि नाही, पण ते इतके निरागस होते ना की ते बोलले खरोखर वाटलं पाहिजे. अरे मी म्हटलं ऐक ना, खरं म्हणजे वाटलं पाहिजे, झालं नाही पाहिजे. तर मला अजून आठवतं, नीट व्यवस्थित करा, हे तिकडे इन्स्ट्रक्शन घेतात आहेत, ते मारतात आहेत नुसते प्रॉपर. बरं ते असे मारलेत ना मला त्यांनी, प्रॉपर बरगड्या म्हण, जागा शोधून मारलेत. त्या दिवशीचा तो दिवस, एक 10 दिवस मला नक होती लपवावं लागलं मला थोडं. कॉलर माग घेऊन असायचं बटन खोलून. त्यामुळे ते इथं नक बिक लागले होते, दिसत होती. मग मेकअप आम्ही ती केली. एक सीन आहे ट्रेलर मध्ये असं तू गुटखा आणि उडवतो. हे बाप्पू पकडले बरं का तुम्ही गावाकडच्या.
हो हे सगळे असं सेम करतात. सेम आहे. वाटलं होतं का असं काही? नाही मी जेव्हा एक तर मी तो प्रकार खात नाही, मी खऱ्या आयुष्यात तो खात नाही, तर मी किंवा प्रयत्नही नाही झाला तो. तर मी जेव्हा समजलं मला की या पात्राला ते गरजेचं आहे, तर मला माहिती आहेत की माझे मित्र जे ते करतात उदाहरणार्थ, तर ते कसे खातात तर त्याला एक वेगळं पद्धत आहे. आम्ही गावात फिरत होतो, एक्सरसाइज होती आमची की गावात फिरा, तर मी ते गावातली पोरं चेक करायचो की खातात तर खातात कशी. प्रत्येकाचा याच्या डोक्यात एक स्टाईल होती की कसं खाल्लं पाहिजे. पण मी म्हटलो की मग त्याला पोळी पण टाकायचीच आहे, तर ती कशी, ती एकदम छोटीशी अशी तोडून ती अशी बोट जाईल इतपत जागा राहणं गरजेचं आहे. आणि मग तोंडात आहे तोपर्यंत तो बघेल आणि मग टचकन उडवेल. तर त्या छोट्या छोट्या बोलतानाच्या ज्या जागा किंवा मग हे असं थोडं डिझाईन मी पण केलं याच्याबरोबर बसून. म्हणजे बाप्पू आवडते कसं साऊथ ट्रीटमेंट करायला तुम्हाला? ती गरज आहे त्याची, म्हणजे त्याला साऊथ ट्रीटमेंट म्हणायचं का काय ते परत मुद्दा आहेच. पण ती त्या ह्याची गरज होती फिल्मची, आणि त्यामुळे ते तसं केलं. आणि ते जे आहे ते आहे, रॉ गोष्ट आहे, आणि ते तसंच आहे. म्हणजे मी स्वतःही त्या सगळ्या गोष्टी काहीच करत नाहीये, पण फिल्म आहे, ते कॅरेक्टर आहे, आणि त्या कॅरेक्टरची गरज होती. आणि मी खूप लोक बघितली आहेत, त्यांचा एक स्टाईल आहे, आणि ही स्टाईल तर म्हणजे सगळ्यांना जमतं असं होत नाही. त्याला करेक्ट पुढी पाडावी लागते, ते बोटात किती लूज राहिली पाहिजे ते पण आणि ते ती कितीपर्यंत इथपर्यंत ठेवायची का इथपर्यंत ठेवायची, अंगठा कुठं लावायचा, आणि ती कसं हे करायचं, मग ती करेक्ट झपकून अशी. आता ट्रेलर मध्ये तर एवढी एकच गोष्ट दिसते, मला असं वाटतं आत अजून बरंच काय असणार आहे. बरंच काय. हा ना. म्हणून म्हणलं की त्यात फिल्म बघायला या तुम्ही. मला वैशाली म्हणजे शीतलकडे यायचंय. किती डीएम आले? नाही, हे खरं आहे, खूप डीएम आलेत मला, खूप डीएम आलेत. म्हणजे टीडीएम मध्ये दिसली होतीस तू, पण आता जरा ग्रँड लेवलला दिसते. आता फुल फ्लेज हिरोईन दिसतीये ना मी, त्याच्यामुळे डीएम्स खूप आलेत. काय दिसताय असा सूरज आयुष्यात कधी होता का? नाही नाही, असा सॉरी तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे. असं होतं का सूरज? बरं असं आवडेल का सूरज? ते जाऊ दे, पण आवडेल का माहित नाही मला. मी शीतल म्हणून हे उत्तर देईन की मी एक स्पोर्ट्स बॅकग्राऊंड किंवा एक डॉक्टरांची मुलगी म्हणून या बॅकग्राऊंड कडनं येते, त्याच्यामुळे मला अशा मुलांकडे अट्रॅक्शन तर कधीच असं झालंच नसतं बेसिकली. आणि माझा त्या गोष्टीकडे फोकसच नव्हता जास्त बेसिकली. स्पोर्ट्स आणि पप्पा स्ट्रिक्ट असल्यामुळे शिक्षण आणि ह्याच्यावरती स्टडीज आणि बाकीच्या गोष्टींवरती इतका जोर होता की इतर ॲक्टिव्हिटीजकडे जरा माझा मित्र वगैरे आहेत, भरपूर आहेत तसं पाहायला गेलं तर. पण प्रेम हे मला जे फिलिंग जे आलं ना, ते खूपच नंतर मला ते हे झालं होतं. म्हणजे एक क्रश असणं किंवा जे काही कॉलेजमध्ये. तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, हे सगळेच एकमेकांना म्हणत असतात. म्हणजे कोणी आपली जी कोण गर्लफ्रेंड असते मुलांची, किंवा मुलींचा जो कोण बॉयफ्रेंड असतो, तर मुली म्हणत असतात. मुली असं होतं का की अफेअर कुणाबरोबर चाललंय आणि ठीक आहे तुझ्यासारखा नको, मग दुसरं कोण तर मला चालेल, असं नाही ना. ते प्रत्येकाला वाटत, प्रेमात असलेल्या प्रत्येकाला हे वाटतं. सूरजचं कॅरेक्टर म्हणून ज्या पद्धतीनं तो म्हणतोय कॅरेक्टर म्हणून, तर ते त्याचं ॲग्रेशन आहे. कदाचित आपण पण तसं म्हणलोय, डायरेक्टली इनडायरेक्टली हे आपण म्हणलोय, किंवा मुलीही म्हणलेल्याच आहेत. पण ते म्हणताना समोरचा माणूस कसा सॉफ्ट आहे किंवा तुम्ही किती सॉफ्ट आहात. आता सूरजच्या जागी अशाच ॲग्रेशनची मुलगी तीही तिच्या बॉयफ्रेंडला म्हणलीच असेल. बरोबर. त्यामुळं हे मला वाटतं की हे जे वाक्य आहे ना, हे खूप कॉमन आहे, आणि हे सगळेजण आपण म्हणलोय, तुझ्यासारखं नको तूच पाहिजे म्हणून, हे सगळेच आपण म्हणलोय. नाही, पण मला काय वाटतं माहितीये का, हे तरुण जे आहेत, जे तुम्ही आता दाखवताय सूरजच्या रूपानं, हे तरुण आपल्याला इतर गोष्टी करताना ज्या पॅशनेटली दिसतात त्याच पॅशनेटली ते प्रेम करतात. बरोबर आहे, ती खरी असतात. म्हणून आता ट्रेलरमध्ये जर बघितलं तर सूरज तिला सगळं सांगतो, मी हे करतोय, मी ते करतो, ते करतोय. प्रेमात ज्यावेळेला माणूस पडतो, प्रपोज
व्हायच्या अगोदर शक्यतो लपवतो अरे मी जरा असा आहे वाईट आहे, वाईटपणा माणूस लपवतो आणि मी कसा ग्रेट आहे किंवा मी कशी ग्रेट आहे हे दाखवतो ना. आपण हे सांगत नाही ना मी असाच करतो किंवा माझा अगोदर 2 अफेअर होते किंवा मी ही व्यसन करतोय, मी हे असं काहीतरी करतोय, मी शिक्षण नाही शिकलो, असं कोण सांगत नाही ना. शक्यतो मी किती भारी आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न असतो. मग म्हणून इथं वेगळं काय आहे हा सूरज, वेगळं पण त्याचं तेच आहे की हे 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 आहे आणि आता तुझ्यासारखी नाही तोच पाहिजे. मग तिचं पण परत तेच आहे ना, ते सगळे एकूण ऍक्सेप्ट पण आहे तुझ्या बरोबर आवडतो. आणि परत एक गोष्ट त्याला ऍड करेन मी की तो कन्सेंट घेतल्याशिवाय करत नाही. हा महत्वाची गोष्ट. तो कन्सेंट घेतो हे पण ठेवलंय. तो बोलतो तिला की माझी ही बाजू आहे, फक्त तू खोटा कन्सेंट देऊ नको तू. तू खोटा कन्सेंट नको देऊ, कारण तू हो बोलली की मी राहणार तुझ्याबरोबर, मग कोणी मध्ये येऊ दे. आणि बघा ना स्प्लेंडर घेऊन नॉर्मली फिल्म म्हणून आपण बघितलं तर सिनेमॅटिक ह्याच्यात RX-100 आणि अशा गाड्या घेऊन शक्यतो हिरोंना त्या ह्याच्यात असतात. इकडं आपली स्प्लेंडर आहे, हो जे आहे ते आहे. हो नाही स्प्लेंडर आहेच तिकडं. ती पोरं स्प्लेंडरच वापरा. बरं मला एक विचारायचंय संभा, सुरतचा दिवस कसा जातो रे? सुरतचा तो सकाळी त्याच्या पद्धतीनं उठतो. त्याच्याबद्दल त्याला उठवायचं नाही, तो उठतो. त्याला उठवायचं नाही तो उठतो. ठीक आहे. तो खवळत नाही, त्याला खवळून द्यायचा नाही. तो त्याच्या पद्धतीने जातो. आईवरती जीवापाड प्रेम आहे. तो पाया पडतो, देवाची पूजा करत नाही तो फारशी. तो विश्वास ठेवतो पण तो पूजार्थी पूजा करत नाही. तो बाहेर पडतो, त्याचे मित्र आणि त्याच्या जवळी जी लोक आहेत, जिव्हाळी जी लोक आहेत त्यांच्याबरोबर तो सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो. नातं जेवढं आहे, अबोल जरी नातं असेल वडिलांबरोबरचं, पण ते पण सेलिब्रेट करतो, फक्त दाखवत नाही. तो दाखवणाऱ्यातला नाही, त्याचा एक्झिस्टन्सच रुबाब आहे. तो खरा आहे. हे बरे वाक्य, एक्झिस्टन्स त्याचा रुबाब आहे. तो आला की लोकांना समजतो तो आलाय. त्याला भोंगा वाजवावा लागत नाही, त्याला मर्सिडीज आणावी लागत नाही ना फॅन्टम लागते. तो आला की त्याची स्प्लेंडर येऊ दे नाही तर सायकलवर येऊ दे, तो आलाय. तर तो तसा आहे माणूस म्हणून तो सेलिब्रेट करतो. त्याला सगळ्याच गोष्टींना सेलिब्रेट असतो ना. मित्र नाही का आपलं भाव म्हणलाय म्हणल्यावर मग ते काय झालंय चुकीचं कोण ते बघायचं नाही, ते जायचं भिडायचं, डायरेक्ट भिडायचं, संपला विषय. नाही लय नस पकडली तुम्ही बापू. खूप इंटरेस्टिंग. कधी लिहिली ही गोष्ट? 18 पासून चालू झालं, 2018 पासून त्या प्रोसेस. म्हणजे मी असं डायरेक्ट बसलो लिहिलं असं होत नाही. ती गोष्ट सुचायला लागते, मग ते हळूहळू मटेरियल जमा व्हायला लागतं. बॅक ऑफ माइंड ते चालू असतं गोष्ट. मग आपण फिरतो, बघतो, आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी दिसतात, निरीक्षणाच्या गोष्टी, आणि मग ते ऑटोमॅटिकली त्या गोष्टीकडे ते जात जातं आणि मग ते हळूहळू चाळण होऊन एखाद्या दिवशी त्याची एक गोष्ट तयार होते. मग त्याच्यावर काम चालू करायला ऑटोमॅटिकली ऑर्गॅनिक पद्धतीने मी करतो, फोर्स नाही करत, मग ती गोष्ट चालू होते. ते 18 पासूनची ती प्रोसेस आहे. बऱ्यापैकी मला वाटतं आपण जाणून घेतलेलं आहे रुबाबबद्दल. शेवटचं फक्त मला विचारायचं सगळ्यांना की का रुबाब का बघावा? 1 लाईन. रुबाब प्रेम केलंय ना कुणावर तरी कधीतरी, तर ही तुमची फिल्म आहे. आणि फक्त ही मुलं आणि मुली या अर्थानं नाही म्हणत मी घरातल्या सगळ्यांनाच म्हणतोय, सगळ्या फॅमिलीसाठी म्हणतोय. मग ते असं नाही की प्रेम केलंय म्हणजे एक मुलगा आणि मुलगी करतो असं नाही. मुलाचं बापावर असेल, बापाचं मुलीवर असेल, किंवा आई वडिलांचं असेल, किंवा आई वडिलांचं मुला मुलींवर असेल, तर त्या सगळ्यांची फिल्म आहे. सगळ्यांनी या फिल्म बघा, शेवटपर्यंत फिल्म बघा. बऱ्याच आपल्याला टायटल जरा हे झालं लगेच उठून जायची सवय आहे. तर मी सगळ्यांना या माध्यमातून विनंती करेन की शेवटपर्यंत फिल्म बघा आणि तुम्हाला आवडेल. बाहेर येताना तुम्हाला हा रुबाब आमचा नसून हा तुमचा आहे आणि विषय काहीतरी भारी झाल्यासारखं वाटेल की हे विषयच भारी झाला, विषय भारी झालाय आणि ह्याची मात्र खात्री मी तुम्हाला देतो. त्यामुळे बघायला. काय सांगशील संभा? सूरजचा रुबाब कधी तुमचा होईल आणि तुमच्यातला होईल सूरज. आणि हा रुबाब माझा आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा मी या पद्धतीने प्रेम केलं होतं आणि माझ्या प्रेमाचा सुद्धा असाच रुबाब आहे.
हे कधी समजून तुम्हाला घेता येईल आणि ते किती वैश्विक किंवा आजूबाजूला ते सापडेल, ती रुबाब इतकी त्यांची होईल स्टोरी जे बघतील. अगदी मला असं वाटतं की वयोगटाशी कुठल्याही संबंधित नाही किंवा भाषेशी पण निगडीत नाही, भाषेशीही निगडीत नाही की महाराष्ट्रापुरती नाही आहे सिने. तर इतकी ती त्यांची होईल, त्यामुळे तो अनुभव घेणं गरजेचं आहे अशा सुरतचा, अशा वैशालीचा किंवा अशा पात्रांचा, अशा सेटअपचा की जे आजूबाजूला आहेत आणि ते खूप जवळच आहेत त्यांच्या. त्यामुळे तो रुबाब त्यांचा वाटेल मला असं वाटतं. करेक्ट. आणि रुबाबला घेऊन एक ॲडिशन फक्त करतो की रुबाब म्हटलं की आपल्याला काय काय गोष्टी आठवतात की रुबाबदार दिसणारा माणूस असतो, आठवतो. हो रुबाबदार दिसणारा बैल असतो, हो एखादी म्हस पण रुबाबदार दिसते, हो घोड्यावर बसलेला माणूस दिसतो, हो. किंवा पांढरी कपडे घातलेला नवीन एवढंच नाही, रुबाबदार बाई पण दिसते. ते मी त्याच्यावर येणार होतो. बाई पण दिसते, बुलेटवर बसलेली एखादी मुलगी पण दिसते, हो. नऊवारी साडी नेसलेली ढोल वाजवणारी मुलगी पण एखादी रुबाबदार दिसते. तर हा रुबाब आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. तर हा रुबाब प्रेमाचा रुबाब आहे आणि हा प्रत्येकाचा आहे. तर तो फिल्म आता काय होतं, सगळं मला इथं ओपन करता बरोबर बरोबर. त्यामुळे ही फिल्म बघा आणि तुम्हाला रुबाबचा हा वेगळा अर्थ जो आपल्या सगळ्यांचा आहे तो कळेल आणि ती तुम्हाला प्रचंड आवडेल ह्याची मात्र मला खात्री आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात बरोबर गुलाबी दिवसातच रिलीज केला. हे पण व्हॅलेंटाईन्स नाही नाही, फ्रेंडशिप डे नंतर लगेच जाऊ जरा रुबाब बघून येऊ. आणि मग व्हॅलेंटाईन्स लगेच. बरोबर. तसंच करा आणि तसंच करा. बघत बघत सेलिब्रेट करा. खरंच. शीतल काय सांगशील तू, तुझ्या अँगलनं काय सांगशील का रुबाब बघा? ही तुम्ही वैशालीसाठी बघा फिल्म, कारण तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये मी हे सांगेन की कुठे ना कुठे वैशाली होती किंवा असेल, तुमच्या आजूबाजूला वैशाली दिसेल तुम्हाला. आणि वैशालीसारखं प्रेम करा. हो, आणि डीएम मधल्यांनी पण जावा रे बघा. ज्यांनी डीएम केला. नाही, सगळ्यांना विचारणार आहे ती नंतर की तिकिटांचा स्नॅपशॉट मला पाठवा तर रिप्लाय, नाही तर नाही. याला पण आले असतील की अरे हो, आले बरेच आलेत. तर मी सगळ्यांना ते सांगितले की नक्की बघा आणि मला रिव्ह्यू सांगा. आणि रिव्ह्यू सांगितला ना तर मला खोटा रिव्ह्यू समजतो बरं, मग मी विचारणार 2 प्रश्न. नाही, खूप साऱ्या लोकांनी प्रेम दिलं. थँक्स अ लॉट सगळ्यांना. खूप सारे DM आलेले. काही लोकांनी आधी बघितलेलं काम, काही लोकांनी आत्ता बघितला ट्रेलर आणि की अरे हा दिसला, अरे हा तोच आहे का, अरे दाढी, ते रिलेट झालं. याच नोटला थांबूयात आणि मी सांगेन रुबाबात जा थिएटरमध्ये. क्या बात. रुबाबात जा थिएटरमध्ये. आणि रुबाबात तुमचं जर प्रेम बघायचं असेल, त्याच रुबाबात थिएटर मध्ये बसा आणि त्या रुबाबात सिनेमा बघा आणि रुबाबात थिएटर मधून बाहेर पडा. आणि सगळ्यांना सांगा का रुबाबात तुम्ही जा. आणि याच रुबाबात थांबूया. आणि या पॉडकास्ट कट्ट्यावरती शेखर सर आले आहेत, रणखांबे, त्याचबरोबर संभाजी आला, शीतल मॅम आल्या. त्यांच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो मी. आणि विशेष वारीवर तुम्ही येत राहा आणि तुमच्या आणखीन फिल्म्स येऊ, हिट हो. म्हणजे आता मला असं वाटतं सक्सेसच्या पॉडकास्टसाठी येऊ आपण एकत्र. आणि याच नोटला थांबूयात. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आणि रुबाब तुम्हाला आवडला असेल तर रुबाब जेव्हा बघाल तेव्हा सुद्धा या पॉडकास्टच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमची उपस्थिती दिसू द्या आणि तिथं कळवा. कारण मी बापूंना आवर्जून सांगणार आहे ते कमेंट सेक्शन आपले प्रेक्षक तिथं आपल्याला तुम्हाला रिप्लाय देत राहतील. तर कमेंट्स करा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला रुबाबात सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.